आदित्य सिंग हा वसईचा एक छपरी बिल्डर असेल बहुतेक. मी म्हणजे असे भरपूर माझ्याकडे विषय येतात, त्याच्यामुळे मला ते बोलायला होत नाही. चाळीमध्ये वसई, विरार, नालासोपारा, नायगाव या ठिकाणी जेवढे पण छोटे मोठे बिल्डर आहेत ना, ते सर्वजण एवढे फ्रॉड आहेत. आता यांचा मुलगा जो 32 वर्षाचा जो आहे तो कॅन्सरच्या लास्ट स्टेजवर होता. हे त्यांना नंतर कळलं. याने चाळीमध्ये घर घेण्यासाठी 1.5 लाख रुपये दिले. 1.5 लाख रुपये दिले. मग नंतर 6 लाखाची ती चाळीमधली रूम होती. मग त्यांच्या मुलाचा कॅन्सर डायग्नोज झाला आणि मग तो लास्ट स्टेजवर असल्यामुळे त्यांनी इलाज करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तो एक्सपायर झाला, म्हणजे त्याचं देहांत झालं. तोपर्यंत बिल्डरशी यांचं बोलून झालं की बाबा माझा मुलगा आजारी आहे, त्याला कॅन्सर आहे, तू काहीतरी पैसे पाठव जे आम्हाला त्याच्या औषधोपचारासाठी उपयोगी पडतील. तरी पण असा जो निर्दयी बिल्डर आहे त्याने यांचे काही पैसे यांना दिले नाहीत. आणि याचे सर्वांचे जे शाप आहेत ना, तो बिल्डर असेल, तिकडचे जे कलेक्टर असतील, तिकडचे जे पोलीस असतील, तिकडचे जे प्रशासकीय जे अधिकारी असतील ना, त्या सगळ्यांना आहे ना, हे ज्यांनी घरं घेतली, ज्यांची मुलं तुमच्या सगळ्यांच्या कृतीमुळे जी गेलेत ना, दगावलेत ना, किंवा त्यांचे पैसे त्यांना उपयोगी नाही पडले ना, आज ना उद्या तुम्हाला ते सगळं फेडावं लागणार आहे. आणि मी तुमच्याकडे येणार. पहिल्यांदा तर तिकडचे जे कलेक्टर आहेत ना, ते बिनकामाचे आहेत. सगळे जे प्रशासकीय अधिकारी आहेत सगळे बिनकामाचे आहेत, सगळेजण लबाड आहेत. तिथे वसई विरारमध्ये जेवढे फ्रॉड चालतात ना, पोलिसांना काय पडले ना, तिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय पडले ना, कलेक्टरांना काय पडलेले. कोणी पण येतो, बिल्डर बनतो, छपरीगिरी चालू आहे आणि तिकडे बोलणारं कोणीच नाही आहे. कॅन्सरने आता ह्या गरीब लोकांना तुम्ही काय करता? गाईचं काम करते, गाईचं काम करतात. आता मला सांगा, ह्या गाईचा चारा देण्याचं काम करतात. मला माहित नाही हा फोन उचलेल की नाही, पण मी वसईमध्ये त्याचं ऑफिस आहे का? हो आहे ना, ऑफिस आहे. तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलात का? मी गेले, किती वेळा गेले. काय बोलतो तो? काय बोलतो? देतोच बोलतो, पाठवतो बोलतो ना. आता कसं मुलगा ऑफ झाल्यापासून नाही गेलो आम्ही, त्याला सांगितलं, त्याला मी माझा मुलगा. आदित्य सिंग, अरे यांचा मुलगा गेला, तू जर पैसे दिले असते तर त्यांच्या इलाजासाठी ते उपयोगी पडले असतील. लगता है बहुतेक आदित्य सिंह तेरा फैमिली है नहीं शायद, लेकिन मेरे को वसई में तेरे को ढूंढने के लिए आना पड़ेगा. वसईला कुठे ऑफिस आहे? वसईला साईबाबा मंदिर आहे बघा. माझा नंबर देतो. 25 तारखेला फोन करा. 25 तारखेला एकदा जर मी फोन नाही उचलला तर 2-3दा मला फोन करा. आणि 12च्या नंतर करा, दुपारी 12च्या नंतर. आणि मग मी तुम्हाला सांगतो मी कधी येतो. मी वसईला तिथे येतो, तुम्ही मला तो ऍड्रेस दाखवा. तुम्हाला तुमचे पैसे देण्याची जबाबदारी माझी, मी घेऊन देतो. ठीक आहे?